हाथरस प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या, रिपाई आठवले गटाची मागणी। दिनांक 7 ऑक्टोबर 2020 उत्तर प्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील वाल्मिकी समाजातील मनीषा वाल्मिकी या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची जीभ कापण्यात आली, तसेच पाठीचा कणा सुद्धा मोडण्यात आला असून काही समाजकंटकांनी एवढ्या नीच आणि निंदनीय प्रकारे मनीषा वाल्मिकीवर अत्याचार करून तिची हत्या केली। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, तसेच स्थानिक पोलीस अधिकारी, उपचार करणारे डॉक्टर, जिल्हाधिकारी यांच्यावर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले अकोला महानगर जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन देण्यात आले व उत्तर प्रदेश येथील हाथरसच्या घटनेचा तीव्र निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले। यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हाध्यक्ष रोहित रवींद्र वानखडे, रिपाई महानगर प्रसिद्धी प्रमुख युवराज भागवत, महानगर उपाध्यक्ष राजकुमार सिरसाट, पूर्व अध्यक्ष अनिल पोहुरकर, रिव्वी प्रसिद्धी प्रमुख वैभव वानखडे, मनोज भालेराव, विजय सावंत, स्वप्नील पालकर, मनोज सुरवशे, विद्यानंद अश्विनी इंगळे, चंद्रकला शिरसाट आदी महिला कार्यकर्ते सोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। अविनाश पोहरे, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, पातूर। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निदर्शने करण्यात आलेले आहे आणि हे जो कृत्य हाथरसमध्ये घडलं हे देशाला काळीमा फासणारं कृत्य आहे। हे जो कृत्य आहे हे देशाला काळीमा फासणार आहे। म्हणून एक दलित समाजाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली व तिची डेड बॉडी घरच्यांना न देता रात्रीच्या 2 वाजताच्या सुमारास तिला अंतिमविधी पार पाडण्यात आली। तिथं जो प्रशासन आहे, ज्या प्रशासनानं असं कृत्य करणारा त्याला गांभीर्याने न घेता कृत्य करण्याच्या पाठीमागे असणारे तिथचे पोलीस अधीक्षक, तिथचे कलेक्टर व तिथचे आरोग्य विभागाचे डीन यांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्यात केला पाहिजे। त्यासाठी आम्ही इथं सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जमलेलो आहोत आणि जो व्यक्तींना मनीषा वाल्मिकीवर जो अत्याचार केला, जो मर्दाच्या जातीला काळीमा फासणारे जो व्यक्ती आहेत त्यांना त्वरित फाशी देण्यात यावे आणि त्याच्या पाठीमागचे जो कोणी त्यांना पाठबळ देणार आहेत त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा। ह्या मागणीसाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी इंडियाच्या वतीने आठवले साहेबांच्या आदेशानुसार अख्ख्या महाराष्ट्राभरमध्ये हे आंदोलन सुरू आहेत। अन्यथा आंदोलनाची दखल नाही घेण्यात आली तर पूर्ण वाल्मिकी समाज, एसी समाज म्हणजे पूर्ण घटक समाज हे एकत्र येऊन सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून दिवसांदिवस आपल्या भारत देशामध्ये जो अन्याय अत्याचार होत चाललेले आहेत तर याचं सरकारनं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे की जेणेकरून की उद्योग व्हायच्या पहिले सरकार जागी झालं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। मनीषाला न्याय मिळाला पाहिजे, मनीषाला न्याय मिळाला